राज्यात भेसळीच्या विरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी मोहीम सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली विभागाने उघड्या खाद्यतेलासह विविध अन्नपदार्थांची तपासणी अधिक वेगाने सुरू केली आहे. या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत होत असतानाच प्रामाणिक व्यापाऱ्यांमध्ये काही प्रश्न आणि चिंता देखील निर्माण झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाने अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांची भेट घेतली. या बैठकीत नेमकी चर्चा काय झाली, व्यापाऱ्यांनी कोणत्या मागण्या केल्या आणि सरकारने त्यावर काय आश्वासन दिलं, जाणून घेऊया या सविस्तर रिपोर्टमधून. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभर सुरू केलेल्या धडक तपासणी मोहिमेमुळे भेसळ करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी विभाग सातत्याने कारवाई करत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विभाग अधिक सक्रिय झाला असून नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षा सुनीता फाल्गुने यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंत्री नरहरी झिरवळ यांची भेट घेतली. व्यापाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, याला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र नियमांचे पालन करणाऱ्या प्रामाणिक व्यापाऱ्यांना विनाकारण अडचणी येऊ नयेत एवढीच त्यांची अपेक्षा आहे. व्यापाऱ्यांच्या मते तपासणी दरम्यान मालाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले जातात, परंतु त्या नमुन्यांचा अंतिम अहवाल अनेकदा 2 ते 3 महिन्यांनी मिळतो. या कालावधीत संबंधित व्यापाऱ्याबाबत समाजात गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रयोगशाळेचा अहवाल शक्यतो 24 तासांच्या आत मिळावा आणि अंतिम अहवाल येईपर्यंत कोणत्याही व्यापाऱ्याला दोषी समजू नये अशी त्यांनी मागणी केली. याशिवाय नवीन कायदे किंवा नियम लागू करताना व्यापाऱ्यांना पुरेसा वेळ मिळावा, त्यासाठी किमान 6 महिन्यांचा ग्रेस पिरियड द्यावा. तसेच या नियमांबाबत व्यापारी आणि ग्राहक दोघांमध्येही जनजागृती करावी अशीही मागणी करण्यात आली आहे. बैठकीत ग्रामीण भागातील छोट्या व्यापाऱ्यांच्या समस्या देखील मांडण्यात आल्या. अनेक ग्राहक आजही 10, 20, 30 किंवा 50 रुपयांचे खुले खाद्यतेल खरेदी करतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी ही व्यवस्था आजही महत्त्वाची असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अशा व्यापाऱ्यांकडे वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन पाहण्याची विनंती करण्यात आली आहे. व्यापारी प्रतिनिधींनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की खाद्यतेल किंवा कोणत्याही अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांना कोणतीही सूट मिळू नये. अशा व्यक्तींवर सरकारने कठोरात कठोर कारवाई करावी, याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र प्रामाणिक व्यापार करणाऱ्यांनाही न्याय मिळणे तितकंच महत्त्वाचं आहे. यावर मंत्री नरहरी झिरवळ यांनी व्यापाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी सांगितले की मालाच्या नमुन्यांचा प्रयोगशाळेतील अहवाल 24 तासात मिळावा, यासाठी सरकार नियोजन करत आहे. अंतिम अहवाल येईपर्यंत व्यापाऱ्याला दोषी मानले जाणार नाही. तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग नियमांनुसारच काम करत असून प्रामाणिक व्यापाऱ्यांना कोणताही अनावश्यक त्रास होणार नाही किंवा चुकीची कारवाई केली जाणार नाही याची काळजी सरकार घेईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. या संपूर्ण घडामोडीतून एक गोष्ट स्पष्ट होते: ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या भेसळखोरांविरोधातील कारवाई सुरूच राहणार आहे. त्याच वेळी नियमांचे पालन करणाऱ्या प्रामाणिक व्यापाऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठीही सरकार आवश्यक उपाययोजना करण्याच्या तयारीत आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? भेसळखोरांवर कठोर कारवाई सोबतच प्रामाणिक व्यापाऱ्यांचं संरक्षणही तितकंच महत्त्वाचं आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि महाराष्ट्रातील अशाच विश्वासार्ह, वेगवान आणि सविस्तर बातम्यांसाठी आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.